बाबा तुमचे नाव कितें? माझे कृष्णा रामचंद्र कुंभार. तुम्ही खंयच्यान महाराष्ट्रातले. हय तुम्ही आता आमचे रमेश शेठ मांद्रेकर हे गोंयांतले म्हणजे पेडणे तालुक्यातले व्हडले कलाकार आणि तांचेकडे आम्ही पळयता फक्त चिकण मातीपासून मूर्त्यो आहात. तुम्ही केन्नापासून हे काम करतात? 8 वर्ष सलगपणे तुम्ही येतात. आता हे जे सार्वजनिक मूर्त्या आला काय घरगुती आहे घरातले? सार्वजनिक. घरगुती. तुम्ही आता दिसाक कितलो टाइम दिता हे मूर्त्यो तयार करपाक? सकाळी 8:30 घेता. हय. संध्याकाळी 7:30 परत वयतात तुम्ही? हयच रावतात. खंयच्यान आयले म्हटले तुम्ही? महाराष्ट्रातून? महाराष्ट्र खंयच्यान? मळेवाडीच्यान. थंय अशे चिकण मातीचे मूर्त्यो करिनात? करतात. हय तुम्ही आता फिक्स 7 वर्सां जाली करतात. एक मूर्ती करतलो न्हू एक 5.5 फूट किंवा अशी मातयेची जाल्यार कितलो टाइम मेळूंक शकता मेळता दिवपाक? 2 दीस लागतात. ओके. आणि गणेश मूर्ती व्यतिरिक्त आणि कितें करतात तुम्ही? हय. आणि मागीर तुळशी करतात तुम्ही करतात. म्हाका सांग हे मूर्त्यो जाल्या उपरांत आणि कितें तुमचो व्यवसाय किंवा आणि कितें कला? हां विटे घालता म्हणजे मातयेनूच तुमचें काम मातयेपासून. आता बाबा आमी पळयता व्हड्या प्रमाणात सध्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्त्यो सगळी कडेन येतात. कितें करचें पडटलें? खंय तरी निर्बंध म्हणजे बंद जावंक जाय. फक्त मातीचेच मूर्त्यांचें पूजन जावंक जाय. कितें करचें पडटलें? प्रत्येकान गणेश भक्तान ठरयलें की आमी ह्या फुडें. येस थँक्यू. भाई तुमचें नाव? म्हजें नाव संदीप प्रदीप शेठ मांद्रेकर. हय. तुम्ही पयलीं विदेशान बी आशिल्ले मागीर तुमचे जे मुर्तीची चित्रशाळा आशिल्ली मागीर तुम्ही काकांकडे हे गायडन्स घेवन मूर्ती आता कितली वर्सां करतात? खूप वर्सां करता आमी पण हांव आतां भायरूच आसलो चडशीं वर्सां. हय. एक 13 वर्सां 4 वर्सां घरा कडेन काका कडसून अंकल बी त्या कडसून शिकलो. तरी कितलो टाइम दिता तुम्ही असो मूर्ती हे करपाक? एक आख्खो दीस बसतना केन्ना टायम मेळटा अर्दो दीस तरी कंपल्सरी बसून करून रेडी करता. आता आम्ही तुमच्या निवासस्थानी पळयता वेगवेगळे वृंदावन आमकां थंय तुळशी म्हणजे बऱ्यापैकी तुळशीची हे दिसता. ही तुम्ही केन्नापासून थंय तुळशी करतात? हे जाले म्हाका दिसता 1990 पासून स्टार्ट हा. पप्पा करतालो पयलीं. हय. मागीर आतां हांव करता पप्पा एक्सपर्ट. ओके. तुळशी वृंदावना व्यतिरिक्त आणि कितें करतात तुम्ही? हय तुळशी वृंदावन करतात. मागीर दिवाळेक नरकासुराची मुखवटे परत देवळांची कामां. देवळांची बी करता. आरकडे मूर्त्यो मूर्ती करता. तुम्ही एक कलाकार. तुमचे बाबा कलाकार आशिल्ले चुलते आशिल्ले तुम्ही कलाकार. आता तुमची अशी ही कला कोणीतरी तुमच्या भुरग्यांनी चलोवची अशी तुमकां दिसता? दिसतात पण ऑटोमॅटिक जातात ते मागीर न्हू. तुमचे चली आहा हुशार आहा खंय तरी नृत्यानूय आहा ते ह्या कलेन येता ते गणपती बी करपाक किंवा केन्ना येता म्हणजे आवड आसा तेका? हय आवड आहा. ड्रॉइंग बी काडपाक तेका आवड आहा. आणि एका पालकांचो असो दावो असता की आजची युवा पिढी ह्या मातयेन हात घालूंक पळयना. हातून कितें तथ्य आहा तुमकां कितें दिसता?
तशें कित्याक तशें कांय ना, मातयेन हात कला ती कला आहे ओके. आता घर बांदतलो जाल्यार सिमेंटान हात बुडोवपूच जाय बुडोवंक सारकें. ते कोण शिकतलो जाल्यार आपण तो मातये पळोवपाचें न्हू, मातयेन हात बुडयले जाल्यार आनी कितू बरें येता. ओके येस थँक्यू. बाबा आता तुम्ही पूर्ण मातीचे गणपती करतात, सरकार कडल्यान कितें मेळता तुमकां अनुदान बी तशें कितें? सरकार म्हणजे पहिली सुरवातीक खूप वर्षां सरकार अनुदान दिता म्हणून सांगता दीत आसले. म्हाका दिसता दामू नायक चेअरमॅन आसलो हस्तकलाचो, संचालक आसले. हा तुम्ही आसले. हय, त्या वेळाचेर तेंच्यांनी ह्या केला. निखील देसाई डायरेक्टर आसलो त्या वेळाची गोष्ट. आणि त्या वेळार तेंच्यांनी जी सुरू केला म्हणजे काहीतरी 100 रुपये दिवचे म्हणून अशें. आणि त्या प्रमाणे ते राठोड करूंक जाय खूप ते सगळं बरोबर. तशें ते करून ते 100 रुपये दर एका गणपतीक दी. पण 250 वयर गणपतीची येना. 1.5 फुटापर्यंत गणपती जर केलो तर 1.5 फुटाच्या वयर आणि 250 गणपतीच्या वयर तेका ह्या ना अशी म्हणजे मर्यादा अशी असली. ओके. ती जाली चालू. मध्यंतरच्या काळात गव्हर्नमेंटान वेळार पैसे मेळत नसले. नंतरच्या काळात काहीतरी झालं आणि ते वेळार पैसे मेळटात. आणि गेल्या वर्सा पासून आमचो आर्लेकर आसा आमदार, त्यांनी ते 100 रुपयाचे 200 रुपये वाडयले आणि त्या प्रमाणे मेळटात. म्हाका दिसता गेल्या वर्सा त्यांनी चवथीच्या आधी अशी ह्या केली, नाल्यार एक वर्ष अशी चवथ करून सुद्धा मेळत पण मेळत. ओके. आणि एक सरकारान गोष्ट आली बरी केली म्हणजे मशिनां दिवपाची. मशिनां बरी केल्या तितकीच तेंच्यांनी वायट केलें. कारण जो कोण प्लास्टर ऑफ गणपतीचो गणपती तेकाच मशिनां दितात, तांकां मशिनां दिली. माझ्याकडे म्हाका दिसता मी 7 वर्सां आधी गुजरातसून मशीन हाडलेला. मी काय गव्हर्नमेंटाचो मशीन घेवंक ना, मी स्वता मशीन आमच्या हाडटा. पण गव्हर्नमेंटान सुद्धा म्हाका दिसता वायट दिसता कित्याक जे खरे कलाकार असतात तांकां दिवचा बंधन ना. 4 मूर्ती खंयची हाडल्या आणि प्लास्टरचे पैसे 100 भरले तांकां असं ह्या गव्हर्नमेंटाचो चुवा. तेंच्यांनी सारखे व्यवस्थित लक्ष दिवन करूंक जाय. गव्हर्नमेंटाचेर टिका नाही, पण गव्हर्नमेंटान हे सुद्धा कार्य केला तर बरं आसा. पण ताची काय योग्य ह्या काळजी घेवन म्हणजे जे कोण खरे कलाकार आहात तांकां माझी अपेक्षा ना. माझ्याकडे एक मशीन हा म्हाका पुरे आता, मी जाय त्या वक्तार ह्या करूंक शकते, तशी काय ना अपेक्षा. पण ज्या वक्तार ही मशिनां दिली त्या वक्तार मी हेतून हस्तकला मंडळान गेल्ले आणि 1-2च दिल्ली. त्या वक्तार तो डायरेक्टर म्हणून ताका सांगला सुद्धा मी, तुम्ही म्हाका काय मशीनची गरज ना, पण लोकांक दितना जाल्यार 4-5 जाणां मेळून दिया अशी तेंच्यांनी दिली आसा. ही गोष्ट बरी आहा. पण ही गोष्ट वायट केल्या. प्लास्टर ऑफ पॅरिसची गणपती करतात तांकां सुद्धा दिल्ली आहा. काय उपयोग आहे त्यांचो करून म्हाका सांगा. तेंच्यांनी करूंक जाय न्ही मातीचे गणपती करपाक जाय. आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्त्यो भरपूर विक्रीकूय उरतात आणि मूर्तिकारय विकतात काय आणि कोण विकता बाजारात ते खबर ना. पण ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचेर पूर्णपणे जर निर्बंध हाडटले जाल्यार काय करचे पडटले? म्हाका दिसता गव्हर्नमेंटाक मी प्रत्येक वर्ष सांगते गव्हर्नमेंटान अगोदर करूंक जाय म्हणून हेची अंमलबजावणी. जरी कितक्याय जरी गव्हर्नमेंटान अंमलबजावणी केली तरी जे गणपती प्लास्टर ऑफ पॅरिसचे हाडणारे आहात ते सांगतात पिवळ व्हायची म्हणा. पण मी सांगता 100% POPचे नसतात, सारखे हेचेच असतात, शाडू मातयेचे नसतात, POPचेच असतात ते. ताका जर बंधन करतलो जाल्यार जे कोण प्रत्येक जण गणेश भक्त आहात त्या गणेश भक्तांनी जर पूजन जर आपण जर गणपतीचा मातीच्या गणपतीचा पूजन करतलो हो ठाम जर विश्वास धरलो जाल्यार हे गणपती बंद जावंक शकतले. नाल्यार गव्हर्नमेंटान कितके जरी गोष्टी सांगल्यो, कितके जरी कायदे केले तरी खसून हाडून लोक विकतले. गेल्या वर्सा बंधन केला, महाराष्ट्राने बंधन घातला. पण आता सर्रास मी बघता म्हाका दिसता सगळ्या भर पेडण्यां तालुक्यात सुद्धा आमच्याकडे हाडलेल्यो सध्या रंगयल्ल्यो मूर्ती आसात. आता आमदारूय म्हणूंक लागलो की आमी जी मशिनां दितात ती भविष्यान म्हणजे फुडल्या वर्सा खंय प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्त्यो तेंच्यांनी करूंक जायना म्हणून तांकां मशिनां दिल्ली आहा. तुमचें काय मत? तुम्ही आता ज्येष्ठ कलाकार. माझं मत हा जर चांगला नाही मी आत्ताच जर हेंच्यांनी जर ठरयला गणेश भक्तांनी आम्ही जर मातीचोच पुजो करतलो आणि जर कलाकार जे खरे कलाकार मातीन जर काम करणारे त्यांच्यानी जर ठाम निश्चय केलो माझ्याकडे वा तुमका मातीचीच मूर्ती वावतली, प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घालची ना तर येता बंधन जावंक शकता. आता राजकारणानय असल्यात, सरपंचय म्हणून जाल्यात, उपसरपंचय जाल्यात आणि ज्या काळान नाट्य क्षेत्रात म्हणजे महिला स्त्री कलाकार मेळनाशिल्ली त्यांना तुम्ही स्त्री कलाकारांचे भूमिका करताले कशे हेचे विषय काय थोडीशी माहिती सांगा. त्या वेळाचेर नटी आताची हा स्त्री पात्र करणारे कोण त्या वक्तार नसले आणि माझो बाबा त्या वक्तार स्पेशल स्त्री भूमिका करी ते मी बघले लहानपणापासून.
आणि आमच्या वाड्याची नाटकाची आता कोण करपाक तयार नाही तर मी म्हटलं मी करतोय पण सुरुवात म्हाका आवडली आणि मी पहिली जी भूमिका केली तीच भूमिका केली म्हाका त्यात कांयच कमीपण दिसांक ना असे खूप ह्या केले म्हणजे ती आवड प्रत्येकाला जर आवड जाल्यार कोणीय करूंक शकता आता माझ्याकडे म्हाका दिसता तो आमचो एक कलाकार म्हणजे दशावतार आमच्याच येतो तो पण तो सुद्धा उत्तम प्रकारची स्त्री भूमिका कसली भूमिका करता ह्या वैशिष्ट्य असतं बाबा. आणि आम्ही तुमच्या घरान पळयता घरान जे गणपती पूजन जाता ते सरळ तोंड सोंड असलेली मूर्ती पूजन काय हे वैशिष्ट्य काय याची म्हणजे सरळ सोंडाची जे काय सरळ आमच्याकडे 10 एक असे गणपती सरळ सोंडाचीच म्हणजे ते साधी बैठक सरळ सोंड आणि आमच्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे आमचा दावा हात आशीर्वादी असता आणि उजवा हात मागतो असता म्हणजे सर्व आम्ही जितकी आता गणपती करतो तेथून आमच्याच गणपतीचा आशीर्वाद हात दावो आणि मागतो हात डावो असता उजवा असता. तसंच आम्ही महालक्ष्मी जुन्याच वेळात देवस्थान महालक्ष्मीचा तसले गणपती करतो त्याचं वैशिष्ट्य असंच त्याचा हात डावो हात आणि मागतो हात. आमचे जाणटे सांगात म्हणजे काय जर कोणाकडल्यान घेतलो जाल्यार उजव्या हातीन घ्यावा डाव्या हातीन सुद्धा घेतलं पाहिजे आशीर्वाद जर दितलो त्याला उजव्या हातीन दिवंक जाय अशी ती ह्या असली म्हणून तेंच्याने काय केला डावा हात आमचा ह्या केला. ओके. आता तुम्ही हे गणपती रंगोवपाक केन्ना सुरू करतले? आम्ही आता नागपंचमी रंगकाम सुरू करतलो. आमच्याकडे गणपती करापय चालू असता. आमच्याकडे ठराविलो ते नागोबा नागपंचमी म्हणजे नागो पुस्तक संध्याकाळी पाठ ह्या करतात आणि पाठ घेतात आणि ठराविलो ते अष्टमीपर्यंत येतात पण आम्ही ते करून दवरतो. पण हे आमचं मातीकामही चालू असतं आणि पेंटिंगही काम चालू. आम्ही नागपंचमी आता सुरू करतो रंगकाम हांगर आमच्या पेडण्यान किंवा गोंयान अवेलेबल जाता तुमका काय भायरलो हाडचो पडटा? आम्ही थोडं भायलो कलर हाडतो थोडं अवेलेबल म्हणजे हय आता आमच्याकडे तो योगेश मांद्रे हा तो माझ्याकडे आम्ही पहिली कोल्हापूरसून आणि मुंबईसून त्याचा कलर मागून ह्या करू पण त्याका सांगल्या तो सध्या हाडटा आणि त्याचा सध्या मार्केटिंग सध्या बरं त्या कलर हाडटा महाराष्ट्राने मेळटा. आम्ही ते कलर हाडून आमकां जाय त्याप्रमाणे मिक्सिंग करून आम्ही आमकां जाय त्याप्रमाणे तयार करतो. येस. ओके. ह्या क्षेत्रांत समज नवीन युवा येवंक शकता जाल्यार तांचे करियर बी किंवा व्यवसाय तेंचो चलांक शकता कितें करचें पडटलें त्या भुरग्यांक? आवड आसा खंयच्याय भुरग्यांक खंयचे जर भुरगे असतील आनी आपण हे कलेन कला क्षेत्रात जर काम करतले ही जर आवड आहा त्यांनी जर आत्मविश्वास जर मनात धरलो जाल्यार मी आत्मसात करतले एकला शिकतलोय. समजा मी कपडे घालून बसतले खुर्चेर आणि काम करते ता उपयोग ना. कपडे किंवा मातीन हात जोडतले ती जर अपेक्षा धरीत जाल्यार शक्य ना. आणि ती अपेक्षा असून आत्मविश्वास धरी आत्मविश्वास ही यशाची खरी गुरु किल्ली हा ती जर त्यांनी धरली जाल्यार तो 100% शिकांक शकतलो आणि नावय कमावंक शकतलो आणि आपलो उदरनिर्वाह करूंक शकतलो. धन्यवाद. नमस्कार. आम्ही आज असा मांद्रे देऊळवाडा हांगासर आमचे ज्येष्ठ मूर्तिकार रमेश शेड मांद्रेकर हांच्या चित्रशाळेत आणि ह्या चित्रशाळेत आम्ही जर पळयले जाल्यार 700 पेक्षा जास्त दर वर्सा ते चिकण मातीपासूनच मूर्ती तयार करपाची तांची एक नियमित काम असा आणि तांच्याकडे भायले जशेचे तांचे कामगार असतात शिवाय तांच्या घरची मंडळी पुराय ह्या कामात व्यस्त असल्याचे आमकां दिसून येता. पेडणे म्हालान जर आम्ही नजर मारली जर वेगवेगळ्या वाठारांत वेगवेगळे मूर्तिकार म्हणून असतात त्या मूर्तिकारांकडे चिकण मातयेचे कितले मूर्त्यो आसा आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे कितले मूर्त्यो आसा हे मूर्तिकारच सांगूंक शकतात. पूण जर आम्ही देऊळवाडा मदल्या वाडा हांगासर येवन जर पळयले जाल्यार तुका हांगासर एखादे औषधाक जर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती जाय ती सुद्धा मिळची ना. हांगर फक्त चिकण मातीपासून तयार केल्ले मूर्त्यो आमचे रमेश शेड मांद्रेकर आणि तांची कुटुंब हांगासर करत असल्याचे आमकां दिसून येता. तांचे म्हणणे असा की जर आम्ही ठरयले म्हणजे गणेश भक्तांनी ठरयले की ह्या मुखार आम्ही केन्नाच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची पूजन करचे ना आम्ही फक्त चिकण मातीची मूर्तीचे पूजन करतो असे जर ठरयले जाल्यार भायरसून येवपी जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्त्यो आसात त्या मूर्त्यांचेर आपोआप निर्बंध येवंक शकतात आणि ही जबाबदारी प्रत्येक गणेश भक्तांची आसा. तांचेकडे केन्ना केन्ना हलके मूर्त्यो जाय प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्त्यो जाय असे गणेश भक्त डिमांड करतात.
पूण ते मागणी केन्नाच मान्य करिनात. ते सरळ सांगता आपल्याकडे मातयेच्यो मूर्त्यो आसा आनी तेच मातयेच्यो मूर्त्यो मेळटले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्त्यो आमी आमच्या चित्रशाळेत दवरिनात. आणि हे गणेश भक्तान ठरयले जाल्यार ज्यो चित्रशाळेमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्त्यो व्हडा प्रमाणात भायरसून येतात ते खंय तरी निर्बंध येतलो, तेचेर नियंत्रण येतले. हे करपा खातीर प्रत्येक गणेश भक्तांनी ह्या मुखार फकत आपल्या घरात मातीपासून तयार केल्ले मूर्तीचेच पूजन करतलो अशें जर थारायले जाल्यार काहीच गोष्टी मुखार अडचणी येवचे ना. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यामुळे पर्यावरणाची ऱ्हास जाताना आमकां दिसता. विसर्जित केल्ल्या उपरांत मागीर तुमी दर्याच्या देगेर वचात नाल्यार न्हंयच्या देगेर वचात, अर्देच मूर्त्यो खंय तरी लागलेल्यो असतात आनी ते विटंबन करता. आमी श्रद्धेन त्या देवाचे पूजन करता आणि ताची विसर्जन कित्याक आमी व्यवस्थित करना, ती जबाबदारी आमची असता. त्या खातीर ह्या मुखार ज्या पद्दतीन आमचे रमेश शेट मांद्रेकरान सांगला की गणेश भक्तांनी थारायले की मातयेचीच पूजन जातले तर आपोआप प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्त्यो बंद जावपाची शक्यताय आसा. सरकार वेगवेगळ्या माध्यमांतल्यान वेगवेगळे अनुदान दितात, गणेश मुर्तीकारांकूय दितात, पण नवे गणेश मुर्तीकार तयार करपा खातीर सरकारान एक येवजण आखपाची गरज आसा. कांय मुर्तीकारांचे म्हणणे आसा की चिकण माती उपलब्ध जायना, गणेश मूर्त्यो तितले मेळना म्हणून आमकां प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्त्यो हाडचे पडटा. अशा वेळार सरकारान एक निर्णय घेवन एक येवजण आखची गरज आसा. जर जाणकार गणेश मूर्ती वरसभर करूंक शकतात आणि नवीन कलाकार घडोवपाक शकतात तर तांकां तुमी आर्थीक मदत द्या. तांकां वेगवेगळी येवजण करून वेगवेगळे वर्षान जितले मूर्त्यो करतले तितले गोंयभर जे आमचे गणेश भक्त मूर्त्यो पूजन करता त्या घराघरांत फक्त चिकण मातीची मूर्ती पावतली. ती जबाबदारी जर मूर्तीकारांचेर दिली तर ते मूर्तीकार घेवपाक तयार आसा. आणि आमचे रमेश शेट मांद्रेकर वेगवेगळ्या कलाकारांमार्फत कलेच्या माध्यमातून कलेचे दर्शन दितात, शिवाय नवीन कलाकार घडोवपाक ते मार्गदर्शनय करता. ह्या शाळेन आमी आता पळयतात की लहान भुरग्याबरोबरच तांचे भुरगे, तांचे पुतण्यो म्हणू नाका असे वेगवेगळे युवक ह्या चिकण मातीत हात घालून दिसतात आमकां. सरकारान हाची देख घेवन दखल घेवन जे कोण चिकण मातीपासून मूर्त्यो करतात ताकाच प्राधान्य दिवचे. आज सरकार हस्तकला मार्फत वेगवेगळी यंत्रणा दिता आणि ही यंत्रणा वारपाक किंवा ती दिवपाक जे कोण प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्त्यो करतात तांकांच ही यंत्रणा दितात. हातून मागीर खरे मूर्तीकार चिकण मातीचे असतात तांकां कितें लाभ जातलो, तांकांय खंय तरी वायट दिसतले. त्या खातीर सरकारानूच न्हू तर गणेश मूर्तीकारांनी चिंतूंक जाय मूर्त्यो तयार की आपूण खरेच चिकण मातीचे मूर्त्यो तयार करतलो म्हणून ती मशिनां घेता. आणि ही मशिनां घेतल्या उपरांत तरी त्याच्या चित्रशाळेन एकूय प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती विक्रीक आसची ना. ही जर त्या मूर्तीकारान आपले निर्बंध घालून घेतले तर आपोआप भविष्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे निर्बंध येतले अशी या माध्यमांतल्यान आमी मागणी करता. अशा मूर्तीकारांचो सरकारान कला आणि सांस्कृतिक खात्याचे जे आमचे डिपार्टमेंट आहात त्यांनी अशा मूर्तीकारांक सुद्धा एक राज्य पुरस्कार जे ज्येष्ठ कलाकार आसा तांकां दिवपाची गरज आसा. ज्या पद्दतीन आमचे रमेश शेट मांद्रेकर हे गणेश मूर्त्या तयार करतात त्याच भाशेन ते पहिली गावागावात जेन्ना नाटकां जाताली हौशी नाटकां आणि त्या हौशी नाटकांक स्त्री कलाकाराची भूमिका करपाक स्त्री कलाकार म्हणजे त्या काळान आमी नटी म्हणटाले ती मेळपाक कुस्तार जातली. त्या वेळार आमचे रमेश शेट मांद्रेकर स्त्री भूमिका सुद्धा बरे भशेन करताले आणि तांकां व्हडा प्रमाणात डिमांड आशिल्लो. ते कला क्षेत्रान आसातूच शिवाय ते राजकारणानूय आशिल्ले, पंचायत क्षेत्रान आसले, सरपंच जाले, उपसरपंच जाले, भाजपचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते, भाजप मंडळ अध्यक्ष आशिल्ले, अनेक ते कार्य केल्ले आसा. राजकर्त्यांकडे तांचे बरे संबंध आसा पण त्यांनी केन्नाच आपूण एक कलाकार आपणाक तुम्ही पुरस्कार दिवपाक जाय हाची केन्नाच तांणी स्वता शिफारस केली ना. सरकारान अशा कलाकारांची दखल घेवपाची आयज गरज आसा अशी ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता. हांव निवृत्ती शिरोडकर.